गाड़ी बरकत बरकत गाड़ी जल्दी। अरे बैठ जाओ तुम। पानी लो जल्दी, पानी पानी दे रहे। तुम बैठ जाओ ना। पानी जल्दी। चल रहे जल्दी। यहाँ भी आ रहा अरे फोर व्हीलर लाओ ना। अरे गाड़ी बड़ी गाड़ी लाओ ना, चक्कर आ जाएंगे, खून जा रहा है इनका बहुत। जो पानी जल्दी पानी बिठाना एक जरा और बड़ी है तो पीछे क्या मालूम मोबाइल लाइन में मैंने मोबाइल करके ना अरे यार क्या हो गया अरे आप लो ना, गाड़ी लाओ ना कदी। गाड़ी लाओ ना, गाड़ी एटो गाड़ी ला गाड़ी अच्छा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। आता सध्यास्थिती त्यांचा मृतदेह हा जो अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात इथं वैद्यकीय शवविच्छेदनासाठी इथं आणण्यात आलेला आहे। काल त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता। काल दुपारी 2 वाजताच्या सुमारास नमाज पढत असतानाच ते बाहेर पडले होते। नमाज पढून त्यानंतर एका 22 वर्षीय युवकाने त्यांच्यावर चाकून हल्ला केला होता। पोटावर असेल, मानेवर असेल, त्यानंतर चेहऱ्यावर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता। त्यामध्ये ते रक्तबंबाळ अवस्थेत झाले होते। त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत ते चालत एका बाहेर आले मस्जिदच्या आणि त्या ठिकाणी मदतीचा आसरा त्यांनी मागितला। त्यांना तातडीने त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। मात्र उपचार सुरू असतानाच कुठेतरी त्यांची प्रकृती खालवली। मात्र पुढील उपचारासाठी त्यांना त्यानंतर अकोल्याच्या रुग्णालयात या ठिकाणी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। इथे त्या ठिकाणी त्यांचा उपचार चाललाय। मात्र आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा बातमी समोर आलेली आहे। मात्र या घटनेने कुठेतरी अकोला जिल्ह्यात असेल इतर ठिकाणी असेल मोठी खळबळ उडालेली आहे। एकंदरीत या चित्र पाहता आज पोलिसांचा कडेकोट गावात बंदोबस्त आहे। त्यानंतर इथं या ठिकाणी जर पाहिलं तर हे मेन हॉस्पिटल परिसर असेल म्हणजे शासकीय परिसर, या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते असेल, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण देखील या ठिकाणी हजर आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये सद्यस्थित हिदायत पटेल यांच्या हल्ल्या प्रकरणात आरोपींमध्ये मोठ्या नेत्यांची नावं समोर आलेली होती। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोळके आणि काँग्रेसचे नेते जे होते हिदायत पटेल यांच्या मृत्यू प्रकरणाला जबाबदार असल्याचं राजू बोचे यांचं देखील यामध्ये नाव समोर आलं होतं। अकोट ग्रामीण पोलिसात आतापर्यंत 5 लोकांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। मात्र हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर आता खुनाचे गुन्हे दाखल होतात का, त्यानंतर त्यामध्ये कोणाचं महत्त्वाचं नाव असेल याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। एकंदरीत जर पाहिलं तर कुटुंबियांनी एक तक्रार केली होती। या तक्रारीमध्ये त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। नेमकं याचा सविस्तर आढावा आपण तुम्हाला सांगणार आहोत। यामध्ये फिर्यादीने जर असं म्हटलं होतं की जे मोठे बाबा होते म्हणजे हिदायत पटेल त्याच्या पुतण्याने दिलेल्या तक्रारीनुसार रक्तबंबाळ अवस्थेत ते त्यांना येताना दिसले होते। त्यानंतर कुठेतरी कालू पटेल म्हणजे या व्यक्तीने त्यांच्यावर येऊन पाठीमागून येऊन त्यांच्यावर चाकू हल्ला केला होता आणि चाकू हल्ला करण्याचा उद्देश त्यांनी सांगितला होता। त्यामध्ये त्यांनी जो हिदायत उल्ला खान पटेल यांनी सांगितलं होतं की तिथे राजू उर्फ पटेल यांना विचारले असता त्यांनी एक मोठा खुलासा या ठिकाणी केलेला होता। तुमको मारने के लिए मेरे को अकोट के बदरुजम्मा, मोहम्मद आदिल, राजू बोचे आणि संजय बोळके या लोकांनी मला मारायला सांगितलं होतं असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं। त्यांच्या पुतण्याने असा या तक्रारीत उल्लेख केलेला आहे। फाजिल आसिफ खां आणि फारूक आसिफ खां आणि त्यासोबतच उमेद पटेल जो मुख्य आरोपी होता, त्यांना मारणारा, चाकू हल्ला करणारा, यांच्यावर हा त्यांच्या जबानीनुसार म्हणजे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुठेतरी अकोट ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केलेला होता। मात्र सद्यस्थित त्यांच्या या ठिकाणी जर पाहिलं तर आज हिदायत पटेल यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांचा मृतदेह याच ठिकाणी इथं ठेवण्यात आलेला आहे। जे शवविच्छेदन या ठिकाणी त्यांच्यावर सुरू आहे। यानंतर आता थोड्या वेळातच त्यांच्या हत्या प्रकरणाचा
गुन्हा होणार आहे, अर्थात गुन्ह्यात वाढ होणार आहे. नेमकं आता जे आरोपी जे खुनाचा हल्ला केल्याप्रकरणी ज्यामध्ये आरोपींचे प्रमुख नेत्यांचे नाव आहेत, तेच त्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये समावेश होतं का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. एकंदरीत या घटनेत जर पाहिलं तर कुठंतरी राज्यभरात काँग्रेसमध्ये तीव्र संताप पसरलेला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत. कुठेतरी नाराजी आहे. आज सकाळी जर पाहिलं तर आज सकाळी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते असेल, त्यानंतर हिदायत पटेल यांचे समर्थक असतील, ते गोळा झाले होते. त्या जे आरोपी आहेत तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. एकंदरीत जर पाहिलं तर कुटुंबियांनी देखील एक भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कुटुंबियाची एक ठोस भूमिका अर्थातच आहे की बाबा जिथपर्यंत आरोपींना आहे त्या आरोपींना अटक करतील तिथपर्यंत आम्ही मृतदेह इथून हलवणार नाही. त्यांनी जर आरोपींना कुठलंही आतापर्यंत चौकशी सुद्धा केली नाही, आरोपींना ताब्यात घेतलेलं नाहीये असं या कुटुंबियांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मात्र पोलीस या ठिकाणी हलगर्जीपणा करत असल्याचं तपासात असं कुटुंबियांचा एकंदरीत आरोप आहे. नेमकं असं असलं तरी आता नेमकं काय भूमिका आहे कुटुंबीय हे करतात. कुटुंबियांनी पोलिसांना दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे. एकंदरीत आता पोलीस काय भूमिका घेतात, काय कोणते पावलं उचलतात महत्वाची हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी छोटा अकोल्याचे अपर पोलीस अधीक्षक आहेत. सर, नेमकं काय हत्या प्रकरण होतं? अकोला पोलिसांनी आता काल अंदाजा 2:30 वाजता मोहल्ला गाव अकोट तालुकामध्ये एक घटना घडलेली आहे. त्या घटनामध्ये हरियतुल्ला खान, बरकतुल्ला खान पटेल यांच्या विरुद्ध कालू खान म्हणून आरोपी शार्प वेपन वापरून गंभीर जखमी केलेली आहे. त्याच्यानंतर दांड्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं ट्रीटमेंट झालेली आहे आणि आपण पोलीस तुरंत पोहोचले स्पॉटवर आणि त्याचं फॉरेन्सिक एव्हिडन्स वगैरे कलेक्ट केलेले. त्याच्यानंतर लवकरात लवकर आपण कालू खानला अटक केलेली आहे. सर, हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे का? याच्या अगोदर हत्येचा प्रयत्न करण्याप्रकरणी किती लोकांवर गुन्हे दाखल झाले, किती लोकांना ताब्यात घेतलं? आता आपण FIR काल रात्री दाखल झालेले आहे. त्याच्यावर आपण त्यांनी मर्डर केलेली आहे, तर त्यांना आपण अटक केलेली आहे. आणखी टोटल 6 लोकांच्यावर गुन्हा दाखल आहे, एकांना अटक केलेली. बाकी लोकांची शोध लावणं सुरू आहे. त्याच्यावर 70 लोक आता कामात आहे आणि आपण टीम वाटप केलेली आणि लवकरात लवकर अटक होणार आहे. सर, ज्या 6 लोकांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे, त्या 6 लोकांची नावं का सांगू शकणार काय, आणि नेमकं हत्येचं कारण काय होतं? तरी प्राथमिक माहिती अशी भेटली आहे की त्यांच्या पूर्वीची वाद आणि कौटुंबिक वादच्या मुले घटना घडलेली आहे आणि पुढच्या चौकशी चालू आहे. आता पुढच्या चौकशी झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती क्लिअर होऊन जाईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.